स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण आरएस कन्फिगरेशन आपण डिटेल मध्ये स्टडी केलं होतं, त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण घेतलेले आहेत. त्यानंतर आज आपण मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ते त्यालाच आपण एसएन रिएक्शन सुद्धा म्हणतो. ते याचं मेकॅनिझम स्टडी करणार आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी. आता याच्यामध्ये पहिला आपण मेकॅनिझम स्टडी करणार SN2 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, आता मेकॅनिझम कशा बनायचं? मेकॅनिझम मीन्स स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाउ द रिएक्टंट आर कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स. ओके, स्टेप बाय स्टेप. लक्षात घ्या, एखादा तुम्हाला रिएक्टंट इथे दिला असेल, समजा A आणि B ही रिएक्टंट आहे, त्यांचं कन्वर्शन आपलं C आणि D मध्ये कसं होणार? ओके, तर स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन. हे आपले रिएक्टंट आहे, हे लेफ्ट हँड साइडचे एरोच्या राइट हँड साइडचे आपले काय असतात? प्रोडक्ट असतात. ओके, स्टेप बाय स्टेप हाउ द रिएक्टंट इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स इज डिटेल. ओके, इज डिटेल एक्सप्लेन. जे रिएक्टंटचं कन्वर्शन प्रोडक्ट मध्ये कसं होत असतं हे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्ट केलं जातं, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणत असतो? ओके, मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन असं म्हणत असतो. ओके, आता मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, याच्यामध्ये काय होत असतं? एखाद्या रिएक्टंट वरती किंवा सबस्ट्रेट वरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक झाल्यानंतर जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे त्याचं मेकॅनिझम कसं असतं ते आपल्याला इथं स्टडी करायचं. ओके, पहिला आपण इथं स्टडी करणार आहे याच्यामध्ये आता SN2 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, SN2 रिएक्शन मेकॅनिझम. ओके, SN2 रिएक्शन मेकॅनिझम. आता सुरुवातीला SN2 रिएक्शन मेकॅनिझम जे आहे त्यामध्ये काय असतं लक्षात घ्या की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे जे मेकॅनिझम्स आहेत ही प्रत्येक वर्षी तुम्हाला बोर्ड एक्झामला याच्यावरती क्वेश्चन असतात. MST सीटला क्वेश्चन असतो, नीटला असतो, जेईला पण क्वेश्चन असतात. ओके, तर लक्षात घ्या बोर्ड एक्झामला SN2 रिएक्शन आणि SN1 रिएक्शन या दोन्ही पैकी एक तरी 100% असतं लक्षात घ्या क्वेश्चन पेपर मध्ये, त्याशिवाय पेपर निघत नाही लक्षात घ्या. ओके, SN2 रिएक्शन मेकॅनिझम हे 3 किंवा 4 मार्काला असतात. एक तर SN1 असेल किंवा SN2 असेल, की 3 किंवा 4 मार्क्स साठी हे एक्झामला तुम्हाला विचारलं जातं बोर्ड एक्झाम साठी. ओके, आता मग बघा SN2 रिएक्शन मेकॅनिझम याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या. If substrate is dextro, if substrate is dextro, then we get LIVO. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर सबस्ट्रेट जर डेक्स्ट्रो असेल, सबस्ट्रेट म्हणजे सबस्टन्स रिएक्टंट, तो आपला डेक्स्ट्रो असेल, डेक्स्ट्रो रोटेटरी असेल. डेक्स्ट्रो रोटेटरी आपण बघितलंय. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे का? ज्या मॉलिक्युलचा प्लेन ऑफ PPL राइट हँड साइडला रोटेट होत असेल त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो. आणि लिव्हो रोटेटरी म्हणजे का? ज्या मॉलिक्युलचा प्लेन ऑफ PPL जर लेफ्ट हँड साइडला रोटेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? लिव्हो असं म्हणत असतो. ओके, सबस्ट्रेट डेक्स्ट्रो असेल तर आपल्याला मिळणारा जो प्रोडक्ट असणार आहे तो लिव्हो मिळतो. लक्षात घ्या, लिव्हो रोटेटरी प्रोडक्ट मिळत असतो आपल्याला. 3 डायमेन्शन मध्ये आपण हे मेकॅनिझम ओके इथं रिप्रेझेंट करणार आहे. बघा लक्षात घ्या, आता इथं मी जे सगळ्या स्टेप लिहित आहे हे SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये हे आयडेंटिटी स्टेप तुम्ही एक्झामला लिहायचे. लक्षात घ्या, तुम्हाला 3 मार्कला असेल तर 3 मार्क आउट ऑफ मार्क्स मिळणार, 4 मार्क असेल तर 4 मार्क्स तुम्हाला आउट ऑफ 4 मार्क्स मिळणार लक्षात घ्या. ओके, त्यामुळे ऍज जे आपण इथे लिहून देत आहे नोट्स इथं ते तुम्ही व्यवस्थित स्टडी करायचं. बघा SN2 रिएक्शन मेकॅनिझम. इफ सबस्ट्रेट इज डेक्स्ट्रो देन वी गेट लिव्हो. लक्षात घ्या, सबस्टन्स जर डेक्स्ट्रो असेल तर तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट लिव्हो मिळणार. ओके, बघा इथं
एक्झाम्पल आपण घेणार द अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ methyl bromide. The alkaline hydrolysis of methyl bromide is an example of acid to reaction. ओके, काय म्हटलंय बघा, मिथिल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस होत असतं ते एसिड टू रिएक्शनचं हे एक्झाम्पल आहे. आता मिथिल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय, अल्कलीच्या प्रेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल तिथे ऍड केला जातो. ओके, त्याला अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणलं जातं. मग अल्कली कुठले असतात, एक तर NaOH असेल किंवा कुठले असणार आहे, KOH असणार. ओके, बघा मग अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड हे आपलं एक्झाम्पल आपण घेतलं एसिड टू रिएक्शन साठी. तर यामध्ये सुरुवातीला आपण स्टेप आता कसा लिहिणार बघा, मेकॅनिझमचा पहिली स्टेप स्मॉल ए आपण लिहायच्यामध्ये. तिसऱ्या सांगूया मिनिंग काय आपला एसिड टू रिएक्शन म्हणजे याचं मिनिंग काय लक्षात घ्या. एसिड टू चं मिनिंग, एसिड टू मीन्स ओके ऍज इट इज. तुम्ही एक्झामला लिहायचं लक्षात घ्या, बोर्ड वरती आता मी लिहून देणार आहे हे ऍज इट इज नोट्स तुम्ही बोर्ड एक्झामला लिहिल्या तर 3 किंवा 4 मार्कला एसिड टू मेकॅनिझम किंवा एसिड म्हणून विचारणार आहे. ते ऍज इट इज तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार असं. बघा इथे मिनिंग एसिड टू मीन्स इथं बघा एस म्हणजे काय असणार आहे, सबस्टिट्यूशन. एन म्हणजे काय असणार आहे, न्यूक्लियोफिलिक. एन म्हणजे काय असेल, न्यूक्लियोफिलिक. आणि इथं 2 असणार आहे तो बायमॉलिक्युलर. ओके, म्हणजे SN2 चा मीनिंग काय झालं आपलं, बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आता बाय म्हणजे 2 असणार आहेत, 2 मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले असणार आहेत त्या रिएक्शन मध्ये. एक असणार आहे आपला मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा असणार आहे अल्कली असणार. हे 2 मॉलिक्युल इथे इन्व्हॉल्व असणार आहेत. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, मिथिल ब्रोमाइड मधला हा जो ब्रोमाइड ग्रुप आहे म्हणजे Br- हा जो ग्रुप आहे तो न्यूक्लियोफाइल काय होणार आहे, सबस्टिट्यूट केला जाणार आहे. न्यूक्लियोफाइलचा टाइप मिथिल ब्रोमाइड मधील कार्बन वरती होणार आणि ब्रोमीन मायनसचं सबस्टिट्यूशन कुणाकडून होत आहे, त्या न्यूक्लियोफाइलकडून होणार आहे लक्षात. ओके, त्यामुळे त्याला काय म्हणलं, बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, SN2 रिएक्शन. ओके, बघा मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे बघा, जनरल रिएक्शन. तर जनरल रिएक्शन आपली कशी होती लक्षात घ्या. जनरल रिएक्शन मिथिल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस होणार आहे. कशी आपली जनरल रिएक्शन होणार बघा, CH3Br त्याला आपण काय म्हणणार आहे. ओके, हा काय असणार आपला मिथाइल ब्रोमाइड. ओके, ह्याची रिएक्शन आपण अल्कलाइन हायड्रोलायसिस करणार आहे. ती रिएक्शन आपली पोटॅशियम हायड्रोक्साइड आपण घेणार. हा पोटॅशियम हायड्रोक्साइड काय म्हणून ऍक्ट होतो, अल्कली म्हणून ऍक्ट होतो. ओके, इथं खाली काय आलं त्याचा ऍक्वेस असेलच, ऍक्वेस KOH. ओके, हिटिंग करायचं, एरो वरती हिटिंग सिम्बॉल आहे. आता मग इथं सबस्टिट्यूशन कसं होणार आहे बघा, हा जो ब्रोमीन आहे तो KOH मधील त्या OH न सबस्टिट्यूट केला जाणार आहे. त्यावेळी काय मिळणार तुम्हाला, काय मिळणार, हा CH3 ऍड करायचा. हा जो ब्रोमीन आहे तो OH न सबस्टिट्यूट केला जाणार. त्यामुळे इथं काय मिळणार आहे, CH3OH मिळेल प्लस हा K आणि हा Br, हा काय ना KBr. ओके, लक्षात हा काय ना आपला KBr. इथं नेम काय आलं,
CH3OH ला काय म्हणणार आपण मिथाइल अल्कोहोल. ओके, मिथाइल अल्कोहोल. आता मग हेच तुम्ही आयोनिक फॉर्म मध्ये जर लिहिलं असेल तर आयोनिक फॉर्म मध्ये कसं येणार बघा. हीच रिएक्शन बघा इथं CH3 Br प्लस KOH मध्ये असतात का आयोनायझेशन कसं होणार आपलं K प्लस OH मायनस. त्यातला फक्त मी काय घेणार OH मायनस घेणार. ओके, हिटिंग करणार. हा OH मायनस हा न्यूक्लियोफाइल अटॅक होणार आहे. त्याचा अटॅक कुठे होणार आहे त्या कार्बन वरती होणार आणि हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक करत असतो आणि ब्रोमीनचं सबस्टिट्यूशन त्या OH मायनस न्यूक्लियोफाइल कडून होत असतं. लक्षात आहे. मग आता इथे काय होणार हा CH3 ऍट दिस व्हॅल्यू हा OH येणार आहे. ओके, CH3OH. ओके, आणि हा ब्रोमीन इथे रिप्लेस झाला तर आपला Br मायनस. ओके, हे आपले मिथिल अल्कोहोल झालं. ही आपली जनरल रिएक्शन आहे. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली कशी येईल ते लक्षात घ्या. बघा सी म्हणतो मी ना कायनेटिक एक्सप्रेशन. कायनेटिक एक्सप्रेशन. आता केमिकल कायनेटिक्स या रिएक्शनचा आपला कसा असणार आहे. केमिकल कायनेटिक्स म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स ऑन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू सिंपल पॉवर. ओके, पण ही कसं येणार बघा त्याच्यावर लक्षात घ्या. रेट ऑफ रिएक्शन and this kinetic expression is experimental quantity. Okay, it is observed that okay तुम्ही काय म्हणता it is observed that हा experimental kinetic expression काढला जातो. It is observed that a rate of reaction is directly proportional to molar concentration of reactant. म्हणजे इथं सबस्ट्रेट आणि आपलं काय येणार आहे न्यूक्लियोफाइल येणार. सबस्ट्रेट अँड न्यूक्लियोफाइल. ओके, आता मग हेच कसं येणार बघा. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्ट्रेट कोण आहे आपला. सबस्ट्रेट मध्ये सबस्टन्स कोण आहे मेथिल ब्रोमाइड CH3Br. कायनेटिक फॉर्म घ्या CH3Br. सबस्ट्रेट आपला CH3Br हा आपण इथे लिहिलेला आहे. ओके, न्यूक्लियोफाइल कुठला आहे ना न्यूक्लियोफाइल कोण असणार आहे OH मायनस असणार आहे. ओके, मग इथे न्यूक्लियोफाइल द्या तुम्ही. न्यूक्लियोफाइल OH मायनस याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. पण त्यानंतर परत काय करणार हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आपल्याला काढायचं असेल तर काय केलं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इथे काय होईल रेट इज इक्वल टू K. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. ओके, आता हे आपलं कायनेटिक एक्सप्रेशन येणार आहे. हे एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड एक्सप्रेशन असतं. त्याच्यामध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा रिएक्टंटच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो रेस्ट टू सिंपल पॉवर. आता इथे रेस्ट पॉवर इथे काय काही नाही म्हणजे 1 असणार. पण त्या रिएक्शनची ऑर्डर काय असणार आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय सम ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता कॉन्सन्ट्रेशन टर्म कोण आहे मिथिल ब्रोमाइड एक कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे आणि कोण आहे OH मायनस आहे. ओके, त्यांच्यावरती रेस्ट टू पॉवर किती आहे बघा. रेस्ट टू पॉवर इथं 1 आहे. इथं पण रेस्ट टू पॉवर आपली काय 1 आहे. त्यामुळं ऑर्डर किती आली आपली रिएक्शनची ते 2 आली ना. ओके, ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय असते. ऑर्डर ऑफ रिएक्शन हे आपण केमिकल कायनेटिक्स हा आपण डिटेल टॉपिक मध्ये बघणार आहे. ओके, ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय सम ऑफ एक्सपोनेंट इन कॉन्सन्ट्रेशन टर्म.
कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये एक्सपोनेंटची सम किंवा कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवरची सम. आता ही कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे CsCbR मिथिल ब्रोमाइड आणि OH मायनस न्यूक्लियोफाइल. यांच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर किती आहे? याची पण 1च आहे, याची पण 1च. दोघांची सम करा तू झाली. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन आपली काय येणार आहे? सेकंड ऑर्डर रिएक्शन असणार. हे लक्षात ठेवायचं. ओके, ऑर्डर काय येणार आपली? ऑर्डर ऑफ रिएक्शन ही 1 + 1 2 येणार आहे. लक्षात ठेवा. त्याची सेकंड ऑर्डर रिएक्शन येणार. हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट बघा कायनेटिक एक्सप्रेशनच्या नंतर त्यामध्ये आपण आता पुढे जे स्टडी करणार आहे तो आपला होता मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. तर रिएक्शनचं आपलं मेकॅनिझम कसं होणार आहे ते आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. इथं पण लक्षात आहे. ओके, की ऍज इट इज तुम्ही लिहून घ्यायचं. लक्षात घ्या. ओके, कायनेटिक एक्सप्रेशन, मीनिंग, जनरल इक्वेशन. ओके, त्यानंतर कायनेटिक एक्सप्रेशनच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी आहे आपली ओके SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये ती आपली कुठल्या लक्षात घ्या. ती आता मी लिहितोय. मेकॅनिझम कसं असणार आहे त्याचं? 3 डायमेन्शनल मेकॅनिझम आपलं होणार आहे इथं. हे कसं होणार बघा. SN2 reaction is a one step continuous reaction. Okay, it is one step continuous reaction in which one step continuous reaction in which breaking of carbon bromine. Okay, we can say carbon bromine C-Pr. Carbon bromine bond. The CBr bond in methyl bromide. Okay, in which breaking of carbon bromine bond in CsCbr and formation of carbon OH bond takes place simultaneously. Okay, इथे लक्षात ठेवायचं. आपण आता काय घेतलंय? अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड घेतलंय. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड मधील आपल्याला कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक करून कार्बन OH बॉन्ड आपल्याला फॉर्म करायचा आहे. मग ब्रेकिंग ऑफ कार्बन ब्रोमीन बॉन्ड मिथिल ब्रोमाइड मधला कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होण्याचा रेट आणि कार्बन OH बॉन्ड फॉर्म होणे हे दोन्ही एकाच वेळी होत असतं. लक्षात घ्या. सायमल्टेनियसली होत असतं. एकाच वेळी कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होत असतो आणि एकाच वेळी कार्बन OH बॉन्ड फॉर्म व्हायला असतो. म्हणजे ज्यावेळी कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक व्हायला स्टार्ट झाला त्याच वेळी कार्बन OH बॉन्ड फॉर्म व्हायला चालू होतो. ओके, म्हणजे सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग इथं असतं. लक्षात घ्या. ओके, वन स्टेप एका स्टेप मध्ये होत असते. बघा मग याच्यामध्ये आता बॅक साइड अटॅक आहे. लक्षात घ्या. न्यूक्लियोफाइलचा अटॅक कोणता? आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टडी करलोय. म्हणजे कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर OH मायनस या न्यूक्लियोफाइलचा अटॅक आपला काय म्हणतात? त्या मिथिल ब्रोमाइड वरती म्हणतात. बॅक साइड अटॅक तो कसा असणार आहे बघा. बॅक साइड अटॅक कसा असेल बघा. The carbon bromine bond in methyl bromide
in CH3Br is polar due to large electronegativity difference. Carbon bromine bond in methyl bromide is polar due to large electronegativity difference. Large electronegativity difference between carbon and bromine. ते बघा काय म्हटलं, मिथिल ब्रोमाइड मध्ये कार्बन ब्रोमीन बॉन्ड हा आपला कसा असतो, पोलर असतो. पोलर म्हणजे काय, चार्ज सेपरेट करत असतो, प्लस आणि मायनस चार्ज सेपरेट करत असतो. ओके, का हा पोलर होत असतो, चार्ज सेपरेशन दाखवतो. तर कार्बन आणि ब्रोमीन मधला इलेक्ट्रॉन डिफरन्स कसा आहे, एकदम लार्ज आहे. ओके, ड्यू टू लार्ज इलेक्ट्रॉनिक डिफरन्स इन कार्बन and bromine. Okay, carbon bromine bond in methyl bromide is highly polar. Okay, carbon bromine bond methyl bromide मधला polar असण्याचं रिझन काय, कार्बन ब्रोमीन मधला इलेक्ट्रॉनिक डिफरन्स हा जास्त आहे. लक्षात आहे. आता त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही, आता दुसरं बघा याच्यामध्ये, hence nucleophile OH minus attacks the nucleophile OH minus attacks on positively charged carbon atom. 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 ते न्यूक्लियोफाइल OH मायनस हा काय करत असतो, positively charged carbon atom वरती अटॅक करत असतो. लक्षात घ्या. ओके, attacks on positively charged carbon atom opposite to that of carbon atom opposite to that of bromine atom. Okay, opposite to that of bromine atom is called backside atom. Is called opposite to that of bromine atom is called backside attack. त्यालाच आपण backside attack असं म्हणतो. ओके, कार्बन ब्रोमीन बॉन्ड आपला पोलर आहे, इलेक्ट्रॉन डिफरन्स जास्त असल्यामुळे, त्यामुळे OH मायनस न्यूक्लियोफाइल हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन एटम वरती तो अटॅक करणार आहे. ओके, अटॅक्स ऑन पॉझिटिव्ह चार्ज कार्बन एटम. पॉझिटिव्ह चार्ज कार्बन एटम वरती अटॅक कसं करणार आहे, ओके, अपोजिट टू दॅट ऑफ ब्रोमीन एटम. ब्रोमीन एटमच्या अपोजिट साइडने लक्षात घ्या. ओके, म्हणजे ब्रोमीन त्या साइडने तो अटॅक करणार आहे, ब्रोमीनच्या अपोजिट साइडने तो कार्बन वरती अटॅक करणार आहे. ओके, क्लास काय म्हणणार आहे, बॅक साइड अटॅक. ओके, जे ब्रोमीन जर इथे पुढे असेल तर तो पाठीमागच्या साइडने कार्बन वरती अटॅक करणार. ओके, आता मग बघा, ज्यावेळी बॅक साइड अटॅक म्हणताय त्यावेळी कार्बन ब्रोमीन बॉन्ड आपला काय म्हणताय, ब्रेक व्हायला चालू म्हणताय, आणि कार्बन OH बॉन्ड आपला काय म्हणताय, ओके, फॉर्म व्हायला चालू म्हणताय. त्याच वेळी न्यूक्लियोफाइलचा अटॅक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होत नाही. लक्षात घ्या. ओके, न्यूक्लियोफाइलचा अटॅक झाला त्याच वेळी कार्बन ब्रोमीन ब्रेक व्हायला पण चालू होतो आणि कार्बन OH बॉन्ड फॉर्म व्हायला पण चालू होत असतो. ओके, मग बघा, ड्यू टू attack of OH minus nucleophile
the product methyl alcohol कसं लिहिणार आपण CH3OH. the product methyl alcohol is formed with 100% inversion of configuration. 100% inversion of configuration. हे लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या. Due to attack of OH minus nucleophile, the product methyl alcohol is formed with 100% inversion of configuration. आता OH minus च्या न्यूक्लियोफाइल अटॅक केल्यावरती मिथिल अल्कोहोल हा प्रोडक्ट तयार होणार. तो कसा असणार आहे? 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन म्हणजे काय? तर या साइडला आपण OH मायनस न्यूक्लियोफाइलचा अटॅक करणार आहे. त्याच्या अपोजिट साइडला तो बॉन्ड फॉर्म व्हायला आपल्याला इथे स्टार्ट होणार. म्हणजे एका साइडला अटॅक होणार आहे, त्या साइडला बॉन्ड तयार होणार, त्याच्या अपोजिट साइडला बॉन्ड फॉर्मेशन व्हायला चालू झालं असणार. ते इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आता ही कसं इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन होणार आहे ते आपण आता इथे रिप्रेझेंट करणार लक्षात घ्या. ओके, हे लिहून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर आता ही अटॅक कसा होणार आहे बघा ह्याच्यामध्ये. आता त्या मेकॅनिझम मध्ये प्रोडक्ट मिळणार आपल्याला 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळणार. बघा आपण आता मेथिल ब्रोमाइड इथे लिहून देऊया. 3 डायमेन्शन मध्ये मी स्ट्रक्चर काढणार आहे. आता मेकॅनिझम याचं 3 डायमेन्शन मध्ये मेथिल ब्रोमाइड मध्ये काय असणार आहे? कार्बनला 3 हायड्रोजन ऍटम. ते कसे दाखवणार बघा मी. हायड्रोजन इथं आपला ब्रोमीन असणार आहे. ओके, ही 2 बॉन्ड ऑन दी प्लेन ऑफ पेपर असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कार्बनला ऍटमला परत 3 हायड्रोजन कार्बन अटॅच आहेत. एक हायड्रोजन आपण ऍटमनी वेज लाईन दाखवलाय. वेज लाईन म्हणजे तो कसा असणार आहे? वेज लाईनचा बॉन्ड ओके अबोव दी प्लेन ऑफ पेपर और आउट ऑफ दी प्लेन ऑफ पेपर म्हणजे टुवर्ड्स दी ऑब्झर्वर. आणि आता मी दुसरा दाखवणार आहे तो डॅश डॅश लाईन दाखवणार आहे. ओके, तो इथं असेल लक्षात. मग ती डॅश डॅश लाईन असं पण दाखवतात लक्षात. असं पण ते दाखवतात ते डॅश डॅश लाईन. तसे तुम्ही दाखवा फक्त डायरेक्ट डॅश डॅश करा किंवा त्या पद्धतीने दाखवलं चालेल. ओके, लक्षात घ्या. आपण ती डॅश डॅश पण दाखवला असं. ओके, लक्षात घ्या. आता ही 2 बॉन्ड्स आहेत. ही 2 बॉन्ड्स ऑन दी प्लेन ऑफ पेपर. हा कुठे आहे आपला? अबोव दी प्लेन ऑफ पेपर. आणि हा कुठे आहे? बिलो दी प्लेन ऑफ पेपर. काय आणि त्याला लोएस्ट प्रोडक्ट आहे. हा बॅक साइड असणार आहे. कायरल कार्बनच्या बॅक साइड पाठीमागे असणार. आणि इथून आपण असं आता ऑब्झर्वेशन करणार लक्षात. हे तुम्हाला मी सांगितले प्रत्येक वेळी की ऑब्झर्वेशन आपण कुठे करणार आहे? ओके, जो बॉन्ड अबोव दी प्लेन ऑफ पेपर आहे आणि बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर आहे या दोघांच्या मधनं आपण ऑब्झर्वेशन करत असणार आहे लक्षात घ्या. आता मग कसं असतं बघा याच्यामध्ये हा मिथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल आता मी इथे रिप्रेझेंट केलेला आहे CH3Br. आता मग यामध्ये आपण आता न्यूक्लियोफाइल OH मायनसचा आपण अटॅक करणार आहे. तो अटॅक आता कसा होणार आहे बघा लक्षात घ्या. इथं आता OH मायनस न्यूक्लियोफाइल आहे. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग प्रोसेस आपली होत असणार आहे. ओके, कसं होणार बघा याच्यामध्ये. आता हा OH मायनस न्यूक्लियोफाइल इथं आपला कार्बन ब्रोमीन बॉन्ड आहे.
हा बॉन्ड आपला आता ब्रेक होत असणार आहे आणि हा कार्बन OH बॉन्ड फॉर्म होत असणार आहे, लक्षात घ्या. एकाच वेळी कार्बन OH बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि त्याच वेळी कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके, कसं होणार बघा. ह्या OH आणि न्यूक्लियोफाइलचा अटॅक काय करणार आहे आपण, त्या पायरिल चार्ज कार्बोनेट वरती करणार आहे आपण. ओके, हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज ब्रोमिन, कार्बन पार्शियल पायरिल चार्ज. ओके, हा आपला OH मायनस न्यूक्लियोफाइल आहे, हा सबस्ट्रेट आहे आपला. ओके, हा सबस्ट्रेट आहे. ह्या सबस्ट्रेटचं नाव काय आपलं, मेथिल ब्रोमाइड आहे. ओके, OH मायनस हा न्यूक्लियोफाइल, याच्यावरती आता अटॅक करलाय, लक्षात घ्या. आता हे अटॅक कसं होणार आहे, बॅक साइडला अटॅक होणार आहे. म्हणजे कार्बन ब्रोमिन बॉन्ड आपला काय एकदम फ्रंट साइडला, ही जी साइड आहे आपली, लक्षात घ्या, ही साइड आपली फ्रंट साइड आहे. ओके, आणि आपण हा OH मायनस न्यूक्लियोफाइलचा अटॅक करणार आहे, ती साइड आपली कुठली आहे, बॅक साइड, लक्षात घ्या. याच्या पाठीमागून आपण अटॅक करतो, लक्षात घ्या. ओके, आता मग आपण तिथं एक्सप्लेन केलं होतंच, लक्षात घ्या. OH मायनस न्यूक्लियोफाइलचा अटॅक कसं होणार आहे, अपोजिट टू दॅट ऑफ ब्रोमिन एटम. ब्रोमिन एटमच्या अपोजिट, म्हणजे तो बॅक साइडला अटॅक करणार आहे, पाठीमागून, लक्षात घ्या. या साइडला ब्रोमिन आहे, त्या साइडला अटॅक कार्बनवरती होणार नाही, त्याच्या बॅक साइडला अटॅक होत असतो, लक्षात घ्या. कारण का असं का होत असतं, ड्यू टू स्टेरिक हिंडर्स. ओके, स्टेरिक हिंडर्स म्हणजे इथं अडथळा येत असतो. हा ब्रोमिन त्या कार्बनवरती त्या साइडला अटॅक करू देत नाही, लक्षात घ्या. त्यासाठी OH मायनस न्यूक्लियोफाइल बॅक साइडने येऊन त्या कार्बनवरती अटॅक करतो. ओके, ड्यू टू स्टेरिक हिंडर्स म्हणायचं. स्टेरिक हिंडर्स किंवा क्राउडिंग असल्यामुळं तो बॅक साइड अटॅक हा आपला इफेक्टिव्ह असतो, लक्षात घ्या. ओके, आता मग लक्षात घ्या, की आता बॅक साइड अटॅक आपला OH मायनस न्यूक्लियोफाइलचा त्या कार्बन आयटम वरती आपला झालेला आहे. ओके, हा अटॅक झाला की लगेच काय सांगून आहे आपलं, अटॅक झाला की लगेच OH आणि कार्बन ही बॉन्ड फॉर्म व्हायला चालू होतात आणि कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक व्हायला चालू होतात. ओके, आता मग पहिली स्टेप काय असणार आहे, की आपली वन स्टेप रिएक्शन आहे, सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग असणार आहे. बघा मग कसं बॉन्ड ब्रेकिंग होत आहे, कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक आणि OH कार्बन बॉन्ड फॉर्म कसा होत आहे. आता इथं स्लो स्टेप असते, पहिलं लक्षात घ्या. स्लो स्टेप RDS म्हणजे काय, रेट डिटर्मिनिंग स्टेप. ओके, स्लो आणि RDS रेट डिटर्मिनिंग स्टेप. तर रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे काय, स्लोएस्ट स्टेप ऑफ द रिएक्शन दॅट डिटरमाइन्स रेट ऑफ रिएक्शन. ओके, रिएक्शन मध्ये सगळ्यात स्लो स्टेप असते, ती रिएक्शनचा रेट सांगत असते, ती रिएक्शनचा रेट आहे, त्याला रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे RDS असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आहे. बघा आता इथं सुरुवातीला इथं आपली ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. OH मायनस न्यूक्लियोफाइलला अटॅक केला कार्बनवरती, हा बॉन्ड फॉर्म झाला, हा कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होईल चालू झाला. एकाच वेळी बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मिंग होत असल्यामुळं तर ट्रान्झिशन स्टेट तयार होते. अशी ट्रान्झिशन स्टेट तयार होते, लक्षात घ्या. इथं सेंटरला आपला कार्बन राहणार ऍज इट इज. त्यानंतर इथं आपला कार्बन ब्रोमिन बॉन्ड इथं ब्रेक व्हायला स्टार्ट झाला असणार आहे. हा कार्बन ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होणार आणि हा OH आणि कार्बन बॉन्ड इथं ब्रेक फॉर्म व्हायला चालू झाला असणार आहे. त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बन वरती हा पार्शियल पॉझिटिव्ह असणार आहे. इथं बघा हायड्रोजन, कार्बनला 3 हायड्रोजन आहेत ना, हे 3 हायड्रोजन आपण आता इथं असे दाखवणार आहोत. काय असं वाटतं, हे कार्बनचे 3 हायड्रोजन. आता इथं मी डॅश लाईनने काय दाखवले, लक्षात घ्या. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग सायमल्टेनियस होते असं आपण म्हटलेलं आहे. ज्यावेळी OH मायनस न्यूक्लियोफाइल अटॅक करणार त्यावेळी OH कार्बन बॉन्ड फॉर्म व्हायला चालू झालाय, त्यामुळे डॅश लाईन टोटल फॉर्म झालेलं नाही, सुरुवात झाली फॉर्म व्हायला.
आणि त्याच वेळी कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक व्हायला स्टार्ट झालाय, त्यामुळे हे डॅश डॅश लाईन दाखवलंय. ओके, आणि हा OH मायनस बॅक साइड ने अटॅक करणार आहे कार्बन वर, इकडून अटॅक होणार नाही, स्टेरिक इम्बॅलन्स असल्यामुळे हा अटॅक करू देणार नाही ब्रोमीन. ओके, बघा लक्षात घ्या, इथं आता की कार्बन पार्सल पॉइंट चार्ज आहे कार्बन वरती. ओके, इथं आपला ट्रान्झिशन स्टेट इथं फॉर्म होणार. काय अशा पद्धतीनं आता इथं लक्षात घ्या, ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच काय, ट्रान्झिशन स्टेट ही अनस्टेबल असते. ह्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये OH आणि कार्बन बॉन्ड फॉर्म झालाय, कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होलाय, त्यामुळे रिएक्शनची एनर्जी आपली इन्क्रीज झालाय. मग एनर्जी जर इन्क्रीज होत असेल तर आपला अनस्टेबल प्रोडक्ट मिळत असतो. पण त्या अनस्टेबल प्रोडक्टची एनर्जी जास्त असते आणि दुसरा हा अनस्टेबल असल्यामुळे तो ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट केला जातो. ओके, आणि मग इथं जो आपला इंटरमिडिएट कार्बोकॅटायन तयार होणार आहे ते फास्ट कार्बोकॅटायन तयार होण्याला लक्षात घ्या, त्याचं आपलं प्लेनर स्ट्रक्चर असतं. ओके, इथं ही आपली ट्रान्झिशन स्टेट आहे. ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय, इंटरमिडिएट स्टेट इन बिटवीन रिएक्टंट आणि प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मधली स्टेट आहे ही लक्षात घ्या की हा रिएक्टंट पण नाही प्रोडक्ट पण नाही, यांच्या मधली स्टेट आहे OH कार्बन बॉन्ड फॉर्म वाली स्टेट आणि कार्बन बॉन्ड ब्रेक वाली स्टेट, त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणणार आहे, इंटरमिडिएट स्टेट आहे. ओके, आता मग परत काय होणार लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्या त्यामध्ये कसं होणार, ज्यावेळी इथं टोटल कार्बन OH बॉन्डचं फॉर्मेशन होणार आणि टोटल कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार, त्यावेळी आपल्या इथं प्रोडक्टचं फॉर्मेशन कसे मिळेल, त्यावेळी आपली जी फास्ट स्टेप असते, फास्ट स्टेप बघा ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे याच्यामध्ये की आपण जी डॅश डॅश लाईन जी आपण इथं प्लेनर स्ट्रक्चर दाखवलंय की कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवलंय का, हे स्ट्रक्चर असं असणार लक्षात घ्या. कार्बनची व्हॅलेन्सी आपली 4 असते ना, इथं कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा फुल पॉझिटिव्ह चार्ज, हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि तो ट्रायव्हॅलेंट असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला काय म्हणत असतो आपण कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन असं म्हणत असतो. ओके, हा इथं फास्ट कार्बोकॅटायन तयार झालाय. कार्बोकॅटायनचं आपली जॉमेट्री कुठली असते, आपण बघितलंय जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 11th स्टँडर्ड मध्ये. कार्बोकॅटायन्स, कार्बन हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड कार्बोकॅटायन. ओके, आणि कार्बोकॅटायनची जॉमेट्री कशी असते, प्लेनर असते. सगळे बॉन्ड कार्बनचे एकाच प्लेन मध्ये असतात, त्यामुळे प्लेनर जॉमेट्री असते लक्षात घ्या. ओके, बघा मग इथे जो आपला कार्बोकॅटायन तयार होत आहे. ओके, इथं बघा कार्बोकॅटायन SN2 रिएक्शन, इथं मी काय लिहितो बघा, SN2 reaction is possible. SN2 reaction is possible when fast carbocation has planar structure. Fast carbocation has planar structure. हे लक्षात असतं. SN2 रिएक्शन कधी पॉसिबल आहे, हा तयार झाला फास्ट कार्बोकेटायन आहे तर रिएक्शन आपली स्टॉप होत नाही, कंटिन्युअस रिएक्शन पुढे कॅरी फॉरवर्ड होत आहे. ज्यावेळी SN2 रिएक्शन मध्ये तयार झाला कार्बोकेटायनचं प्लेनर स्ट्रक्चर असेल त्यावेळी OH मायनस अटॅक हा आपला सक्सेसफुल होत असतो लक्षात घ्या. त्याच वेळी SN2 रिएक्शन आपली पॉसिबल होत असते. आता मग फास्ट स्टेप मध्ये आपलं कसं होणार बघा, याच्यामध्ये आता लक्षात घ्या. इथं आपली ही फास्ट स्टेप मी आता इथं दाखवले, त्यामध्ये
आपल्याला प्रोडक्ट कसा मिळेल बघा इथं. हा जो प्रोडक्ट आहे तुम्ही डायरेक्ट इथं पुढे देतो ती स्टेप आपण ऍज इट इज पुढे कंटिन्यू करूया. इथं बघा इथं फर्स्ट स्टेप. ओके, आता टोटल कार्बन OH बॉन्ड आपला फॉर्म होत आहे आणि कार्बन ब्रोमीन बॉन्ड आपला ब्रेक होत आहे. ओके, कसं होणार बघा. स्ट्रक्चर आपला कसं मिळणार म्हणून सांगितलंय. कसं मिळणार आहे स्ट्रक्चर आपलं 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन. हे कसं मिळणार बघा. जे इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन म्हणजे ह्याच्या बरोबर उलटे बॉन्ड असणार आहेत सगळे. कसं येणार बघा. कार्बन आपला सेंटरला आहे इट इज. त्यानंतर हा हायड्रोजन सुद्धा आपला ऍड इट इज राहणार. ओके, हायड्रोजन ऍड इट इज. परत हा ब्रोमीन इकडे काय येणार आहे कार्बन ब्रोमीन बॉन्ड आता ब्रेक झाला. OH मध्ये साठी एक आपण बॅक साइड केलाय त्यामुळे OH आपला इकडे येईल त्या साइडला. ओके, इथं आपला OH आला लक्षात घ्या. इथं कार्बन हायड्रोजन बॉन्ड ऍड इट इज आहे. ओके, हा बॉन्ड परत इथं आता हे बॉन्ड कसे फ्लिपिंग होणार बघा. आपला हायड्रोजन असेल आणि हा हायड्रोजन आपण कसं दाखवणार डॅश डॅश लाईन दाखवला. हा OH and it is अशा पद्धतीने आपल्याला हे मिळणार. आता मग बघा रिएक्टंट आणि प्रोडक्ट आणि हा Br मायनस हा इथं असेल. हा इथं रिमूव्ह झाला. हा आपला मिथिल ब्रोमाइड आहे आणि हा काय तयार झाला मिथाइल अल्कोहोल तयार झाला. दोन्ही कसे आहेत बघा. दोघांच्या मधले बॉन्ड कसे एकमेकांच्या अपोजिट काय नाही. इथं बघा कार्बन हायड्रोजन कार्बन ब्रोमीन ऑन दी प्लेन ऑफ पेपर बॉन्ड कुठले होते फ्रंट साइडला. आता इकडे कसं झाले ऑन दी पेपरचे बॉन्ड अपोजिट काय नाही की ह्याच्या बरोबर अपोजिट स्ट्रक्चर आपल्याला इकडे मिळाले. हा वेज फॉर्म्युला मधला वेज लाईन मधला हायड्रोजन आपला ह्या साइडला होता येतो. तो कुठे आहे बघा परिगण इकडे फ्लिप झाला. परत हा हायड्रोजन आपला इकडे आहे ना हायड्रोजन तो त्या राईट हँड साइडला फ्लिप झाला. ओके, म्हणजे हा जो प्रोडक्ट मिळणार ह्याच्या बरोबर उलटा प्रोडक्ट मिळाला लक्षात घ्यायचं. ओके, त्यालाच आपण काय म्हणत असतो लक्षात घ्या इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन. इथे आपल्याला प्रोडक्ट मिळाला 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन. चला प्रोडक्ट आपल्याला कसा मिळाला 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळाला. चला 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशन म्हणजे काय ह्याच्या बरोबर इकडे उलटा मिळाला लक्षात घ्या. ओके, म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या तुम्ही असं छत्री पावसाळ्यात दिवसामध्ये आता अंब्रेला छत्री तुम्ही घेऊन चाललेला जर एखादा जोरात त्यामध्ये वारा आला असेल तर छत्री आपली काय ना फ्लिप होणार उलटी होत असते. हाय विंड रेन जर असेल पाऊस असेल त्यात वारा असेल भरपूर तुम्ही छत्री अशी डोक्यावरती घेऊन चाललाय त्या वाऱ्यामध्ये काय होणार छत्री आपली एकदम उलटी होऊन जाईल लक्षात घ्या. त्यावेळी कसं होणार फ्लिपिंग अंब्रेला फ्लिपिंग आउटसाइड म्हणजे बाहेरच्या साईडला ती फ्लिप होणार लक्षात घ्या. त्याच्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय इन्व्हर्सन म्हणायचं उलट होणार. इन्व्हर्सन म्हणजे अपोजिट उलट स्ट्रक्चर तयार होणार. इकडे बघा दोन नॉर्मल बॉन्ड आपले ह्या साईडला आहेत परत नॉर्मल बॉन्ड आपले ह्या साईडला आले. ओके, आणि इथं फ्लिप झालंय सेम असे बॉन्ड्स आपले इथं नाही लक्षात घ्या. 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळाला आपल्याला लक्षात घ्या. त्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो इथं लक्षात घ्या इथं काय म्हणत असतो आपण ह्याला 100% इन्व्हर्सन ऑफ कन्फिगरेशनचा जो प्रोडक्ट आहे की अंब्रेला
umbrella turning inside out, turning inside out in high wind region, in high wind region. ओके, त्याला आपण आणखी काय म्हणतो, और फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला, फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. सध्या आपली उलटी होती लक्षात घ्या, त्याच्यासारखे हे स्ट्रक्चर दिसतं, फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला और अम्ब्रेला टर्निंग इनसाइड आउट इन हाय विंड रेंज. ओके, रेन म्हणूया रिजन झालं हाय विंड रेन मध्ये. ओके, जास्त पावसामध्ये वारा असेल तर त्यामध्ये छत्री आपली बाहेरच्या साईडला फ्लिप होत असते, फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला त्यालाच आपण म्हणत असतो, और फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. आता त्याच्यासाठी हे स्ट्रक्चर आपला उलटा दिसते लक्षात घ्या. ओके, याच्या बरोबर आपला उलटा प्रोडक्ट मिळतो 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशनचा लक्षात घ्या. ओके, पण ह्यालाच आपण काय म्हणत असतो लक्षात घ्या, हे जे कन्फिगरेशन आहे फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला सारखं आपल्याला दिसत असतं, म्हणून ह्याच कन्फिगरेशनला बॅक साइड आटे चल्यावरती जे 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन मिळणार आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, वाल्डन इन्व्हर्जन. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज वाल्डन इन्व्हर्जन. ओके, ही इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या, विचारलं तुम्हाला वाल्डन इन्व्हर्जन. ओके, इट इज नोन ॲज वाल्डन इन्व्हर्जन. SN2 रिएक्शन मध्ये जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन असतो. म्हणजे छत्री आपली जास्त पावसामध्ये ओके वाऱ्यामध्ये ती उलटी फिरणार त्याच्यासारखं किंवा फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. ओके, त्याच्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसत असतं, म्हणून वाल्डन ह्या सँडविचला 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशनला काय म्हणलं, वाल्डन इन्व्हर्जन असं म्हणतात. आता तुम्ही काय सांगायचं, SN2 रिएक्शन मध्ये काय होत असतं, वाल्डन इन्व्हर्जन होत असतं. ओके, 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशनचा आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. ते लक्षात आहे का? आता त्यानंतर शेवटची स्टेप आपली ह्या SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये आपली जी आहे ती आपली लक्षात घ्या, एनर्जी प्रोफाइल डायग्राम. SN2 रिएक्शन मेकॅनिझमचा प्रोडक्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, वाल्डन इन्व्हर्जन असं म्हणणार आहे. वाल्डन ह्या सँडविचनं प्रोडक्ट आपला 100% इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन मिळणार आहे. म्हणजे फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला छत्री उलटी झाल्यासारखं आपल्याला हे दिसत असणार आहे, म्हणून याला वाल्डन इन्व्हर्जन असं म्हणतात. तुम्ही स्वतःचं नाव देऊन टाकलं, वाल्डन इन्व्हर्जन. ओके, लक्षात. तर ह्याच्यानंतर शेवटचं आपली हिच्या मेकॅनिझम मधली जी स्टेप आहे आपली ती आपली एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे. ही स्टेप व्यवस्थित ऍज इट इज तुम्ही एक्झामला करा. ओके, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार लक्षात घ्या. 4 मार्क्स साठी हे विचारलं जाणार. मग काय कसं येणार, आता आपण तर मी काय करतोय बघा, एनर्जी प्रोफाइल डायग्राम इथं आता मी काढणार. एनर्जी प्रोफाइल डायग्राम ही आपली कशी असणार आहे बघा. एनर्जी प्रोफाइल डायग्राम त्याला आपण काय म्हणतो, EPD. आता हा जो एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे ते आपला SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये कसा असणार आहे बघा. एनर्जी प्रोफाइल डायग्राम इट इज द ग्राफ ऑफ potential energy. It is the graph of potential energy against reaction quantity. Against reaction quantity. Okay. It is the graph of potential energy against reaction coordinate. It is called energy profile diagram. चला आपण एनर्जी प्रोफाइल डायग्राम. आता मग बघा
हा आपला कसा असणार आहे, ग्राफिकली हा एक्सपेरिमेंटल आपण ग्राफ काढत असतो, कशी एनर्जी इन्क्रीज डिक्रीज होत असते प्रोडक्ट फॉर्म होत असताना. बघा इथं ह्या साइडला मी इथं लिहितोय पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोटेन्शियल एनर्जी मीन्स ओन एनर्जी ऑफ सबस्टन्स और रिएक्टेंट. आणि इकडे काय लिहिणार मी, रिएक्शन कोऑर्डिनेट. ओके, हे रिएक्शन कोऑर्डिनेट असते. ठीक आहे सर, रिएक्शन कोऑर्डिनेट म्हणजे काय, रिएक्टंट आणि प्रोडक्ट असतात. ओके, मग हा इकडे कसा येणार बघा. त्या अशा रीतीने आपल्या एनर्जी प्रोफाइल डायग्राम मिळत असते. इथं असताना तो रिएक्टंट असतो, रिएक्टंट. ओके, इथं असतो तो आपला प्रोडक्ट असतो, प्रोडक्ट. ओके, इथं जे असणार आहे ते आपली ट्रान्झिशन स्टेट असते, त्याला आपण टीएस म्हणूया, ट्रान्झिशन स्टेट. ओके, आणि जी रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला डेल्टा ई आपण म्हणत असतो. डेल्टा ई म्हणजे काय, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि त्यानंतर हा रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो, डेल्टा एच असं म्हणत असतो. ओके, बघा इथे काय म्हटलंय आपण, डेल्टा ई म्हणजे काय, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. ओके, आणि डेल्टा एच मध्ये हीट ऑफ रिएक्शन, त्याला आपण काय म्हणतो असतो आणखी, एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. एंथैल्पी ऑफ रिएक्शन. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी अगेन्स्ट रिएक्शन कोऑर्डिनेट हा जर आपण ग्राफ जर काढला तर लक्षात घ्या रिएक्टंटची एनर्जी कशी आहे, इकडे एनर्जी वाढलेली आहे, लक्षात घ्या अशी वाढत जात आहे. रिएक्टंटची एनर्जी जास्त आहे प्रोडक्ट पेक्षा, प्रोडक्टची एनर्जी कमी असते, त्यामुळे प्रोडक्ट हा स्टेबल असतो, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे बघा रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असताना हा एनर्जी बॅरियर क्रॉस करून त्याचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं, लक्षात घ्या. मग हा एनर्जी बॅरियर क्रॉस करण्यासाठी रिएक्टंट मॉलिक्यूलकडे सफिशियंट अशी कायनेटिक एनर्जी लागत असते. त्या सफिशियंट कायनेटिक एनर्जीला किंवा मिनिमम एनर्जी लागत असते, त्याच एनर्जीला काय म्हटलं असतं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन असं म्हटलं. ओके, ती काय असते आपली, डेल्टा ई असते. ओके, काय म्हणतो बघा, रिएक्टंटचं कन्व्हर्शन आपल्याला प्रोडक्ट मध्ये करायचं आहे, तर काय होत असतं, रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करायचं असेल तर रिएक्टंट मॉलिक्यूलला सफिशियंट एनर्जी लागते, तेवढी मिनिमम एनर्जी लागते, लक्षात घ्या. ती सफिशियंट एनर्जी असेल तरच ते मॉलिक्यूल हा एनर्जी बॅरियर किंवा हा पीक ऑफ बॅरियर हा क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होणार. आता ज्या मॉलिक्यूलला सफिशियंट एनर्जी नाही ती इथपर्यंत जातील आणि परत ते रिव्हर्स होतील, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे सफिशियंट एनर्जी आहे तेच हा बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं. ओके, म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हा आपले काय, ओके, इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट. इथं आपली ट्रान्झिशन स्टेट लक्षात घ्या. रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट ह्या दोघांच्या मधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन असं म्हणतो, डेल्टा ई. ओके, डेल्टा ई म्हणजे काय, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू प्रोडक्ट्स. रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी त्यालाच आपण काय म्हणत असतो, डेल्टा ई किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. ओके, आणि डेल्टा एच म्हणजे काय, एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांच्या मधला एनर्जी डिफरन्स त्यालाच आपण डेल्टा एच म्हणजे हीट ऑफ रिएक्शन म्हणतो किंवा एंथैल्पी ऑफ रिएक्शन म्हणतो. ओके, पण लक्षात घ्या डेल्टा एच व्हॅल्यू मध्ये एंथैल्पी ऑफ रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन ही जर निगेटिव्ह असेल तर रिएक्शन आपली कशी असते, एक्सोथर्मिक रिएक्शन असते. रिएक्शन एक्सोथर्मिक असते. ओके, लक्षात ठेवायचं. रिएक्शन एक्सोथर्मिक असेल तर प्रोडक्ट कसा असणार आहे, प्रोडक्ट हा मोर स्टेबल असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल
तर रिएक्शन आपली कशी असणार आहे ती एंडोथर्मिक रिएक्शन असणार. ती कुठली रिएक्शन असणार आहे ती आपली एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होत असतं हीट ऍब्सॉर्ब केली जाते, त्यामुळे प्रोडक्ट कसा असतो लेस स्टेबल असतो. प्रोडक्टची एनर्जी जास्त असेल तर प्रोडक्ट हा लेस स्टेबल, प्रोडक्ट लेस स्टेबल. इथे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात का हा एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे आपला, हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. हा अशा पद्धतीने ईपीडी काढायचा, रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला एनर्जी डिफरन्स आपल्याला इथे दाखवायचा आहे लक्षात घ्या. रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधला डिफरन्स जो असणार आहे डेल्टा ई म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कशाला म्हणतो, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू प्रोडक्ट्स. आणि डेल्टा इज एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट. डेल्टा ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर रिएक्शन एक्सोथर्मिक असणार, प्रोडक्ट मोर स्टेबल असणार. डेल्टा इज पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन एंडोथर्मिक असणार, प्रोडक्ट हा लेस स्टेबल असणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. कारण का एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट आपण घेत असतो, हीट ऍब्सॉर्ब करतो, त्यामुळे एनर्जी वाढते, त्यामुळे प्रोडक्ट हा लेस स्टेबल बनतो. एक्सोथर्मिक मध्ये हीट इव्हॉल्व होत असते, बाहेर पडत असते, त्यामुळे एनर्जी कमी होत असते, त्यामुळे प्रोडक्ट मोर स्टेबल होत असते. समजा ही इन्व्हर्स आहे, एनर्जी वाढली की स्टॅबिलिटी कमी होत असते. ओके, लक्षात ठेवायचं. अशा रीतीने आपलं हे SN2 रिएक्शन मेकॅनिझम आहे. हे तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्स साठी विचारलं जातं. जसं आपण पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचं. ओके, लक्षात असेल ना. इथं आपला हा SN2 रिएक्शन मेकॅनिझम कम्प्लीट झाला. ओके, थँक्यू.